तर आज मी बनवते मस्तपैकी साई चपाती। तर आपण आता ही रोजचं जी गव्हाचं पीठ आहे तेच पीठ मी घेतलेलं आहे। तर मी त्यातला एक गोळा काढून घेतले चपातीसाठी। तर जसं आपण चपाती बनवतो त्याच पद्धतीने मी चपाती बनवणार आहे, पण साई चपाती असल्यामुळे मी इथं तुपाचा वापर केलेला आहे, तेलाचा वापर केलेला नाही। तर आता छान अशी मी ह्याची गोल चपाती लाटून घेणार आहे, जास्त जाडही नाही आणि जास्त पातळही नाही, अशा पद्धतीने मी लाटून घेणार आहे। तर बघा अशी चपाती मी लाटून घेतली, जास्त जाडही नाही आणि जास्त पातळही नाही। तर ह्याला पण मी थोडंसं तूप लावून घेते आणि इकडे तव्यावर पण तूप टाकून घेते, म्हणजे पहिली चपाती असल्यामुळे चिटकली जाते, त्याच्यामुळे मी तुपाचा वापर केलेला आहे। तर ह्या पण साईडला मी थोडंसं तूप लावून घेते। चपाती छान अशी आपल्याला फिरवून भाजायचे, आणखी थोडंसं तूप टाकून घेते मी ह्याच्यात। तर बघा मी एक साईड खालची छान अशी भाजून घेतली। आता चपाती पलटी करते, त्याची खालची बाजू आहे ती भाजली जाते। आपण ह्या साईडला जी चपाती भाजलेली साईड आहे त्या चपातीला आपण साय लावून घेऊया। तर बघा ही साय मी एका दिवसाची साय आहे, फ्रीजमध्ये ठेवलेली, त्याच्यामुळं घट्ट चांगली झालेली आहे। तर मी ह्याला चपातीला लावून घेते। तर ही सगळी साय मी अगोदर टाकून घेते चपातीवर। तर बघा मी तेवढी साय लावलेली आहे, तर साईचं तूप बनलेलं आहे चपातीवर, तुम्ही बघू शकता। आपण आता ह्याच्यावर साखर टाकून घेऊया। इकडे बघा साय कशी विरघळली, बघा साय किती होती। तर मी आपल्या आवडीनुसार साखर वापरणार आहे ह्याच्यावर। तर 1-2 चमचे मी छान अशी साखर सगळीकडे टाकून घेतलेली। तर आता मी ह्याला दुमती करते चपातीला। तर बघा लहान मुलं जर साय खात नसतील, आपल्याला वाटतं की लहान मुलांनी साय खावी, दूध खावं, तर खात नसेल, तर अशा पद्धतीने चपातीचा रोल किंवा अशी दुमती करून जरी चपाती तुम्ही लहान मुलांना खायला दिली तरी आवडीनं खातील। कशाची केली ही त्यांना कळत नाही, फक्त असं दुमती करायची आणि हातात खायला द्यायची।